लेट स्टार्ट साऊंड. जसं की आता मी बोलतोय, साऊंड येतोय माझा. साऊंड कुठून प्रोड्यूस होतोय? साऊंड प्रोड्यूस होतोय आपल्या व्होकल कॉर्ड मधून, बरोबर. सो साऊंड प्रोड्यूस होतोय म्हणजे काय? व्हॉट इज साऊंड? तुम्ही विचार केलाय? आपण नेहमी बोलतोय एकमेकांसोबत, मग हा आवाज येतो कुठून? फॉर एक्झाम्पल, आता स्पेस मध्ये जर तुम्ही बघता, स्पेस मध्ये मोठे मोठे ब्लास्ट होतात, बरोबर. तुम्ही सुपरनोवा, हायपरनोवा अशा गोष्टी कधी ऐकल्या असतील, किंवा जास्त पण सोडा, तारे चमकतात, स्टार्स जे असतात ते चमकतात. ते कशामुळे? बिकॉज ते जळत असतात, ब्लास्ट होतो. मग जर इतका मोठा वरती ब्लास्ट होतोय, तर आपल्याला आवाज का नाही खाली आहे? सिंपल आहे. जर इतके त्याची वास्ट आहेत, इतके मोठे ते तारे आहेत, वरती जर ब्लास्ट होतोय, तर आवाज यायला पाहिजे, पण आपल्यापर्यंत आवाज येत नाही. ठीक आहे. वेअर ऍज जर तुम्ही छोटासा जरी आवाज केला, म्हणजे इव्हन तुमच्या घरामध्ये छोटासा जरी आवाज झाला, तर तुम्हाला आवाज लगेच येतो. सो व्हॉट इज द डिफरन्स? व्हॉट इज साऊंड वेव्स? बेसिकली जो साऊंड आहे तो असतो वेव्ह. साऊंडचा फॉर्म कोणता आहे? वेव्ह. सो हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं वेव्ह बद्दल, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्स काय असतात? सगळ्यात पहिला आपण बघूया प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? अ टाइप ऑफ वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली. ठीक आहे. अशा प्रकारच्या वेव्ह ज्या की कंटिन्युअसली ट्रॅव्हल करणार. कधीपर्यंत? ठीक आहे. कधीपर्यंत ट्रॅव्हल करू शकतात? जोपर्यंत मध्ये कोणत्या प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नाही येते. माझा आवाज आता इथून येतोय, हा पूर्ण क्लासरूम माझा आवाज जातोय, पण माझ्या आवाजाचे काही लिमिटेशन्स आहेत. माझा आवाज तुमच्या घरापर्यंत येणार का? ऑब्विसली इंटरनेट थ्रू येतोय, पण असं नॉर्मली येतोय का? नाही येत. त्याचं रिझन काय आहे? बिकॉज मध्ये एअर रेझिस्टन्स आहे, मध्ये भिंती आहेत, मध्ये वॉल आहे, मध्ये गार्डन आहे. ऑल दीज आर रेझिस्टन्स. तर ह्या रेझिस्टन्स मुळे माझा साऊंड तिथपर्यंत पोहोचत नाहीये. करेक्ट. सो बेसिकली व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह? Progressive wave is a wave which travel continuously in a given direction. ठीक आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह या अशा टाईपच्या वेव्ह आहेत ज्या की कंटिन्युअसली पुढे जात राहणार. कधीपर्यंत? जेव्हापर्यंत इथे मध्ये कोणत्या टाईपचं डिस्ट्रॅक्शन येत नाही तोपर्यंत. आता इथे एक डिस्ट्रॅक्शन किंवा डिस्टर्बन्स आला, डिस्टर्बन्स आल्यामुळे काय होणार? ही वेव्ह ऍब्झॉर्ब होणार, किंवा वेव्ह रिफ्लेक्ट होणार, किंवा वेव्हचं डिरेक्शन चेंज होणार. ओके. सो बेसिकली समजलं प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतात. फर्स्ट कॉन्सेप्ट क्लिअर झाला. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह वेव्ह? हा सर. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, द वेव्ह विच ट्रॅव्हल कंटिन्युअसली इन अ गिवन डायरेक्शन. जे पण डायरेक्शन तुम्ही द्याल त्या डायरेक्शनला ती वेव्ह आपली स्ट्रेट चालत राहणार. ओके. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये दोन टाईप येतात. काय येतात? दोन टाईप येतात. फर्स्ट टाईप, सेकंड टाईप. फर्स्ट टाईप जो असतो त्याला आपण बोलतो लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके. फर्स्ट टाइप आहे तो झाला लॉन्जिट्युडनल वेव्ह, अँड सेकंड टाइप इज माय ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह. आता व्हॉट इज लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड व्हॉट इज ट्रान्सवर्स वेव्ह? आपला जो साऊंड आहे, साऊंड इट इज लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि जी लाईट आहे, जी ट्यूबलाईट आहे किंवा जी सनलाईट आहे, हे जितके पण प्रकारचे लाईट्स आहेत, इट इज ऑल ट्रान्सवर्स वेव्ह. तर या दोघांमध्ये मेनली डिफरन्स काय, की साऊंड वेव्स म्हणजे काय, किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय, आणि ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय. तर या दोघांचा शेप इज द बिगेस्ट डिफरन्स. म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह बद्दल जर तुम्ही बघितलं, तर लॉन्जिट्युडनल वेव्हला सगळ्यात पहिला आपण त्याचा शेप बघूया. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये कंप्रेशन असतं, त्यानंतर रेअरफॅक्शन असतं, त्यानंतर परत कंप्रेशन, परत फ्रॅक्शन. रेअरफॅक्शन. ओके. जर तुम्ही हा बघितला, कंप्रेशन याला बोलतात रेअरफॅक्शन, परत कंप्रेशन, परत रेअरफॅक्शन.
मग ही जी वेव्ह आहे कोणती, लॉन्जिट्युडनल वेव्ह, ह्यालाच आपण बोलतो साऊंड वेव्ह. ठीक आहे, आपला जो आवाज आहे, आपला जो साऊंड आहे किंवा म्युझिक जे पण चालतं किंवा व्हॉइस कॉल जे आपण करतो, हे सगळं ह्या वेव्हज वरती पॉसिबल होतं. सो कसं होतं, कंप्रेशन रेअरफॅक्शन, परत कंप्रेस होतो, परत रेअरफॅक्शन होतो, परत कंप्रेशन, परत रेअरफॅक्शन, अशा मोडने ते पुढे 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 कंटिन्युअसली जात राहतात. ओके, सगळ्यात फर्स्ट पॉइंट क्लिअर झाला. लॉन्जिट्युडनल वेव्ह इज मेड अप ऑफ कंप्रेशन रेअरफॅक्शन, परत कंप्रेशन, परत रेअरफॅक्शन. बरोबर. सो फर्स्ट पॉइंट क्लिअर. सेकंड जर आपण इथे बघितलं, ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय डिफरन्स आहे, लहानपणापासून ते आतापर्यंत म्हणजे 8, 9, 10 तुम्ही ही वाली डायग्राम बघितली असेल, वेव्ह, करेक्ट. तो ही जी आपण वेव्ह काढतो याला बोलतात ट्रान्सव्हर्स वेव्ह. काय बोलतात, ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता ह्याच्यामध्ये काय असतं, जसं इथे रेअरफॅक्शन, कंप्रेशन, रेअरफॅक्शन. आपण इथे कोणते मेथड यूज करतो किंवा इथे काय काय असतं, हा जो आहे हा पॉइंट याला बोलतो आपण क्रस्ट. ओके, जो टॉपचा पॉइंट आहे त्याला आपण बोलतोय क्रस्ट, जो बॉटमचा पॉइंट आहे म्हणजे ही जी मिडल लाईन आहे त्याच्या खाली जी गेले त्याला आपण बोलतो ट्रफ. परत वरती आलो क्रस्ट, परत खाली गेलो ट्रफ. ओके, समजलं. मेन लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये डिफरन्स काय आहे, तर दोघांचा शेप बघा, जमीन आसमानचा फरक आहे. कळतंय तुम्हाला शेप कसा आहे. कंप्रेशन, लॉन्जिट्युडनल मध्ये कंप्रेशन आहे, रेअरफॅक्शन आहे, परत कंप्रेशन आहे, परत रेअरफॅक्शन आहे. वेअर एज इन अ ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय आहे, क्रस्ट, ट्रफ, क्रस्ट, ट्रफ. हा झाला तुमचा पहिला आणि सगळ्यात मोठा डिफरन्स. हा डिफरन्स समजला. समजला आयुष, आपण रोहित, समजला हा डिफरन्स. हा सर समजलं. ओके, हा झाला सगळ्यात पहिला आणि बेसिक डिफरन्स. आता सेकंड एक डिफरन्स घेऊया जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला एक नंबर 2 मार्क्सला येतो की डिस्टिंग्विश बिटवीन ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडनल वेव्ह. 4 पॉइंट तुम्हाला लिहायचे असतात. ठीक आहे, तर आता आपण सेकंड पॉइंट बघूया. आन्सर इकडच्या इकडेच आपलं बाय होऊन जाणार, तुम्हाला रट्टा मारायची पण गरज नाही. सेकंड पॉइंट बघूया. फॉर अ लॉन्जिट्युडनल वेव्ह medium is required. म्हणजे आता सपोज मी एका रूम मध्ये बोलतोय आणि तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये आणि आपल्या दोघांच्या मध्ये व्हॅक्यूम आहे. काय आहे, व्हॅक्यूम. तर मी इथून किती पण जोरात बोलू द्या, माझा साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बिकॉज फॉर लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियम इज रिक्वायर्ड. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी तुम्हाला मीडियम हे लागणार म्हणजे लागणारच. म्हणून मगाशी जे मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की जर स्पेस मध्ये ब्लास्ट होतो तर आपल्याला खाली आवाज का येत नाही, बिकॉज स्पेस झालं हे तुमचं. ओके, हा तुमचा अर्थ आहे. इथे मध्ये काय आहे, मध्ये पूर्ण व्हॅक्यूम आहे. सो व्हॅक्यूम मधून लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल करत नाही. सो दिस इज द रिझन. आणि हा क्वेश्चन सीईटी ला विचारला गेला होता की रिझन काय आहे की तुमचा जो साऊंड वेव्ह आहे ते ट्रॅव्हल करत नाही अर्थ वरती. सो रिझन इज बिकॉज ऑफ व्हॅक्यूम. ठीक आहे, सो जर लॉन्जिट्युडनल वेव्ह बद्दल आपण बोलतोय तर लॉन्जिट्युडनल वेव्हला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम इज ऑलवेज नेसेसरी. बरोबर. आता मी बोलतोय, आपला साऊंड का पोहोचतोय तुम्हाला, इथे जे मीडियम आहे ते कोणतं मीडियम आहे, माझ्यामध्ये आणि माझा जो लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये कोणता मीडियम आहे, बेसिकली एअर इज अ मीडियम. ठीक आहे, एअर हा झाला माझा मीडियम. सेकंड जर आपण बघितलं, मोबाईल घेतला तर मोबाईल वरती तुम्ही बोलणार, मोबाईल मधून बोलणार की तो जो साऊंड आहे तो तुमचा ट्रान्समिट होणार सॅटेलाइटला, सॅटेलाइट वरून
दुसऱ्या मोबाईलला, म्हणजे तुमचा इथे मीडियम काय झाला, एअर. करेक्ट. जर आता आपण जुन्या जुन्या जमान्यात जाऊया, वायर असायच्या, वायर, टेलिफोन युज करायचो. टेलिफोन इथून बोलला की ती टेलिफोनची वायर जमिनीखालून कनेक्ट असायची दुसऱ्या घरामध्ये, म्हणजे त्यावेळेला मीडियम काय होता, तर मीडियम इज वायर म्हणजे सॉलिड. म्हणजे तुमचा जो पण लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, longitudinal wave always required medium for travel, whereas transverse wave does not require medium. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी मीडियम लागतोय का, नाही. वाय, तुम्ही सिंपल बघू शकता, स्पेस मधून वरचं दिसतंय तुम्हाला, स्पेस आहे हा, स्पेस मधून आपल्या अर्थ वरती लाईट येते. ओके, जे पण स्टार आहेत ते ब्लिंक होताना आपल्याला दिसतात, बरोबर. जितके पण स्टार आहेत ब्लिंक होताना दिसतात. त्यानंतर आपल्याला कोणता स्टारचा ब्लास्ट झाला तर ते दिसतं. म्हणजे स्पेस मधल्या लाईट आपल्या अर्थ पर्यंत येतात. तो ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, ट्रान्सव्हर्स वेव्ह डझंट रिक्वायर्ड मीडियम फॉर देअर ट्रॅव्हल. ठीक आहे, मीडियम इज नॉट नेसेसरी फॉर ट्रान्सव्हर्स वेव्ह. हे 2 पॉइंट समजले, लिहून घ्या हे 2 पॉइंट. सगळ्यात फर्स्ट पॉइंट काय लिहिणार, फर्स्ट पॉइंट काय लिहिणार, longitudinal wave is made up of compression and rarefaction. Okay, transverse wave is made up of crust and trough. Second point काय लिहिणार, medium is required for longitudinal wave, medium is not required for transverse wave. हे 2 पॉइंट लिहून घ्या. डन. आहे आपला वेव्हलेंथ. काय, वेव्हलेंथ. व्हॉट इज वेव्हलेंथ, तुम्हाला काय वाटतं काय असेल वेव्हलेंथ? एका वेव्ह ची लेंथ इज कॉल्ड वेव्हलेंथ. सिंपल आहे. मग वेव्ह ची लेंथ आपण कशी डिफाइन करणार, हाऊ वी डिफाइन वेव्हलेंथ? तर बेसिकली जर आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह बघितली, ठीक आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ह जर आपण बघितली, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट or distance between two compression and distance between two rarefaction is called wavelength. म्हणजे सपोज इथे मी x लिहिले, ओके, ह्या कंप्रेशनच्या पॉइंट पासून ते ह्या कंप्रेशनच्या पॉइंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे त्याला मी काय बोलणार, 1 वेव्हलेंथ. ओके, और या रेअरफॅक्शनच्या पॉइंट पासून ते ह्या रेअरफॅक्शनच्या पॉइंट पर्यंत हे जे डिस्टन्स आहे याला मी काय बोलणार, 1 वेव्हलेंथ. क्लियर, व्हॉट इज वेव्हलेंथ? ओके, सो ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये मी वेव्हलेंथ कशाला बोलणार, इन अ ट्रान्सव्हर्स वेव्ह व्हॉट इज वेव्हलेंथ, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल इज कॉल्ड वेव्हलेंथ. म्हणजे सपोज क्रस्ट पासून ह्या क्रस्ट पर्यंत जे डिस्टन्स असेल त्याला मी काय बोलणार, we will call as a wavelength. Second, जर we distance consider केलं trough पासून, so from one trough to another trough is called wavelength. ठीक आहे, थर्ड पॉइंट समजला, what is wavelength? हो सर. वेव्ह, ट्रान्सव्हर्स वेव्ह, पहिले 2 पॉइंट समजले. थर्ड पॉइंट काय, थर्ड पॉइंट इज अबाउट वेव्हलेंथ. तर पहिला आपण आता ट्रान्सव्हर्स वेव्ह बघूया. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये, इन अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, हा जो अप्पर पार्टिकल आहे, अप्पर पार्टिकल ही झाली तुमची मेन लाईन, मधली लाईन एव्हरेज. हा अप्पर, हा लोअर, हा अप्पर, हा लोअर. सो जो अप्पर असतो त्याला आपण बोलतो क्रस्ट, व्हॉट वी कॉल क्रस्ट. सेकंड जो लोअर आहे त्याला ट्रफ. अगेन जो अप्पर आहे त्याला क्रस्ट,
जो लोअर आहे त्याला ट्रफ. सो इन दॅट केस, त्या केस मध्ये डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल म्हणजे सिमिलर जे पार्टिकल आहेत क्रस्ट त्याला आपण बोलणार वन वेव्हलेंथ. ओके. सेकंड, इथे जो ट्रफ आहे त्या दोघांमधला डिस्टन्स काय बोलणार वन वेव्हलेंथ. कळलं व्हॉट इज वेव्हलेंथ? हाँ सर. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल. सक्सेसिव्ह म्हणजे सिमिलर पार्टिकल बोलू शकतो. क्रस्ट आणि क्रस्ट मधला जो डिफरन्स आहे त्याला आपण बोलणार वन वेव्हलेंथ किंवा ट्रफ अँड ट्रफ मधलं डिस्टन्स जे आहे त्याला आपण बोलणार वन वेव्हलेंथ. सो हे झालं इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता जर आपण कन्सिडर केलं इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह, तर लॉन्जिट्युडनल वेव्ह कशाच्या बनलेल्या असतात? लॉन्जिट्युडनल वेव्ह इज मेड अप ऑफ compression, okay, then rarefaction, and again compression and rarefaction. So distance between two compression is called wavelength, or distance between two rarefaction is called wavelength. Clear की वेवलेंथ कशाला बोलतो आपण? हाँ सर क्लियर है. समजलं रोहित? आता फोर्थ एक पॉइंट आहे जो की तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे फॉर डिस्टिंग्विश बिटवीन लॉन्जिट्युडनल वेव्ह अँड ट्रान्सव्हर्स वेव्ह. तर तो पॉइंट काय आहे ते बघूया. बघा आता सिंपल आहे, ज्या वेळेला कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन होणार, कोणती पण बॉडी ज्या वेळेला कंप्रेस होणार हीट प्रोड्यूस होणार असं तुम्हाला वाटतं? ज्या वेळेला बॉडी कंप्रेस होते त्यावेळेला डेन्सिटी वाढते, करेक्ट? डेन्सिटी वाढल्यामुळे हीट थोडीशी इथे डेव्हलप होणार, आणि ज्या वेळेला ती रेअरफॅक्शन होणार त्यावेळेला काय होणार? कूल होणार. परत कंप्रेस झाली हीट वाढणार, परत रेअरफॅक्शन झालं हीट कमी होणार. म्हणजे ज्या वेळेला कंप्रेशन रेअरफॅक्शन ही प्रोसेस होते, कधी? कंप्रेशन रेअरफॅक्शन ही ज्या वेळेला प्रोसेस होते त्यावेळेला हीट डेव्हलप होते, हीट रेड्यूस होते, हीट डेव्हलप होते, हीट रेड्यूस होते. ठीक आहे. तुम्ही सिंपल एक्झाम्पल बघू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रेन मध्ये आणि ट्रेन खूप भरलेली आहे, बरोबर? ट्रेन खूप जास्त भरलेली आहे. समजा एका डब्यामध्ये 100 माणसं आहेत, ट्रेनची कॅपॅसिटी आहे 50% आणि तिथे 100 माणसं आहेत. तर काय झालं? ते कंप्रेशन, त्यावेळेला हीट जी असणार ती डेव्हलप होणार. नेक्स्ट स्टेशन आलं, 50 माणसं उतरले, काय झालं? कंप्रेशनचं रेअरफॅक्शन झाल्यामुळे जे हीट प्रोड्यूस झाली होती ती कमी होणार. परत नेक्स्ट स्टेशनला 50 माणसं परत चढले, म्हणजे परत कंप्रेशन झालं, परत गर्दी झाली. त्या गर्दीमुळे काय होतं? इथे परत हीट वाढते, हीट प्रोड्यूस होते. परत नेक्स्ट स्टेशनला माणसं उतरत आहे तर तुमची हीट रेड्यूस होते. ड्युरिंग compression rarefaction in a medium heat is produced and heat is reduced. म्हणजेच कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन या प्रोसेस मुळे हीट प्रोड्यूस होते आणि नंतर परत हीट रेड्यूस होते. म्हणजेच लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोड्यूस चेंज इन अ मीडियम, बरोबर? काहीतरी चेंजेस होत आहेत, हीट असेल, डेन्सिटी असेल, बरोबर? इथे हीट प्रोड्यूस होते, तशी डेन्सिटी पण कमी जास्त होते. इथे डेन्स आहे, इथे कमी डेन्सिटी आहे, इथे परत जास्त डेन्सिटी, कमी डेन्सिटी. म्हणजेच देयर इज चेंज कशामध्ये होतोय? हीट अँड डेन्सिटी. ऍग्री? हीट आणि डेन्सिटी मध्ये चेंज होणार, बरोबर? इन केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह हीट अँड डेन्सिटी चेंजेस. आता जर आपण कन्सिडर केलं ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये बघा, ज्या वेव्हचा शेप आहे ती तशीच पुढे चालले, ना तर इथे कुठे कंप्रेशन होतंय ना कुठे रिडक्शन होतंय. म्हणजे
ना की इथे हीट प्रोड्यूस होणार और ना हीट इथे रिड्यूस होणार, ना डेन्सिटी कमी होणार ना डेन्सिटी वाढणार. सो इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह देयर इज नो चेंज इन अ मीडियम. इथे काय होतं, देयर इज अ चेंज इन अ मीडियम. चेंज काय होतोय, हीट इंक्रीज होते, हीट डिक्रीज होते, डेन्सिटी इंक्रीज होते, डेन्सिटी डिक्रीज होते. बट इन केस ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह देयर इज नो चेंज ऑफ हीट अँड डेन्सिटी. समजले 4 पॉइंट क्लिअर झाले. हाँ सर. हा उद्या म्हणजे कॉलेज सुरू होईल त्यावेळेला क्वेश्चन जरी विचारला तरी पण तुम्हाला हे 4 पॉइंट इझिली लक्षात राहू शकतात. ठीक आहे, बिकॉज आपण ह्याच्यामध्ये कोणत्याच टाईपचा रट्टा नाही मारत, हे समजून घेतो की लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये काय होतं, कंप्रेशन होतं. तर कंप्रेशन म्हणजे सिंपल ट्रेनचं एक्झाम्पल घ्या लक्षात. कंप्रेस जर झालं ट्रेन मध्ये तर गरम होणार, बरोबर. आणि ज्या वेळेला रेअरफॅक्शन होणार त्यावेळेला परत हीट रिड्यूस होणार. तो कंप्रेशन रेअरफॅक्शन मुळे तुमचं मीडियम चेंज होतं आणि तुमच्या मीडियम मध्ये डेन्सिटी कमी जास्त होते. Whereas in case of transverse wave तुमचं ना तर डेन्सिटी चेंज होते ना तुमची हीट चेंज होते, बरोबर. सो डिस्टिंग्विश बिटवीन तुम्ही लिहू शकता स्वतःहून. हाँ आता सर. ठीक आहे, होमवर्कला लिहून घ्या ते डिस्टिंग्विश बिटवीन. आता आपण काय करूया, आपण एक वेव्ह काढूया आणि वेव्हचे थोडेसे पॅरामीटर जे की तुम्हाला 8, 9, 10 ला होते बट आता तुमच्या लक्षात नसतील ते आपण लिहून घेऊया. ही एक आहे वेव्ह. ही कोणत्या टाइपची वेव्ह आहे, इट इज ट्रान्सव्हर्स वेव्ह. ओके, तर ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये कोणते कोणते पॅरामीटर असतात ते आपण लक्षात घेऊया. सगळ्यात पहिलं असतं वेव्ह म्हटल्यावर त्याची वेव्हलेंथ. ठीक आहे, सगळ्यात पहिला कॉन्सेप्ट कोणता असतो, वेव्हलेंथ. सेकंड कॉन्सेप्ट असतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी. थर्ड कॉन्सेप्ट असतो एम्प्लिट्यूड. काय असतो, एम्प्लिट्यूड. आणि फोर्थ असतो वेलोसिटी. ठीक आहे, हे 4 जे ते एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे जे की आपल्याला आज लेक्चर मध्ये बघायचे. तो मला सांगा, ही जर एक वेव्ह आहे, या वेव्ह मध्ये क्रस्ट, ट्रफ, अगेन क्रस्ट अँड ट्रफ. सो व्हॉट विल बी द वेव्हलेंथ. काय असणार आहे वेव्हलेंथ, वेव्हलेंथ इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल इज कॉल्ड वेव्हलेंथ. हा जो आहे त्याला बोलतो आपण लॅम्बडा. हे जे मी काढले ना असं उलटा वाय, त्याला आपण बोलतो लॅम्बडा. इट इज लोगो फॉर वेव्हलेंथ. ठीक आहे, सो व्हॉट इज वेव्हलेंथ, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट इज कॉल्ड वेव्हलेंथ. समजलं. हा तुमचा क्रस्ट आहे, हा पण तुमचा क्रस्ट आहे. सो ह्या दोघांमधलं जे डिफरन्स आहे त्याला आपण बोलणार वेव्हलेंथ. और सेकंड डेफिनेशन काय बोलू शकतो मी, हा तुमचा ट्रफ आहे, हा तुमचा ट्रफ आहे. सो डिस्टन्स बिटवीन टू ट्रफ इज ऑल्सो कॉल्ड वेव्हलेंथ. ठीक आहे, ओके. फर्स्ट झाला कॉन्सेप्ट क्लिअर की व्हॉट इज वेव्हलेंथ. हाँ सर. आता आपण येऊया फ्रिक्वेन्सीकडे. आता आपण येऊया फ्रिक्वेन्सी. आता व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन वेव्हलेंथ. ठीक आहे, 1 अपॉन वेव्हलेंथ. पण फ्रिक्वेन्सी काय, कॉन्सेप्ट काय ते आपण बघूया. जसं की आता विक्रोळीमध्ये 2 स्टॉप आहेत. विक्रोळी बस डेपो स्टेशनला तिथे 397 आणि 394 हे 2 बसेस ट्रॅव्हल करतात. ओके, 394 जी की कन्नूर नगर 2 ला येते आणि 397 जी की तो वेगळा रूट आहे गजानन चौक. सो आता एक तास कम्प्लिटली मी स्टेशनच्या बस डेपोला थांबलो. 1 तासामध्ये 397 च्या 10 बसेस आल्या. किती, 10 बसेस. वेअरएज 394 च्या 5 बसेस आल्या. सो फ्रिक्वेन्सी कशाची चांगली आहे, मी कशाची चांगली आहे बोलणार फ्रिक्वेन्सी 397. म्हणजेच मला ह्याच्यावरून समजतं की नंबर ऑफ बस पर युनिट टाइम, याला मी काय बोलतोय,
फ्रिक्वेन्सी की किती नंबर ऑफ बसेस जात आहेत एका पर्टिक्युलर टाइम मधून. एक्झॅक्ट डेफिनेशन आपण इकडे लावूया. नंबर ऑफ वेव्ह पर सेकंड. ठीक आहे, एका सेकंड मध्ये किती नंबर ऑफ वेव्ह ट्रॅव्हल करत आहे त्याला आपण बोलतोय की फ्रिक्वेन्सी. और पर युनिट सेकंडच्या इथे तुम्ही पर युनिट टाइम पण लिहू शकता. ओके, सेकंड असेल मिनिट असेल. सो फ्रिक्वेन्सी समजलं, नंबर ऑफ वेव्ह पर युनिट टाइम. सेकंड कॉन्सेप्ट झाला क्लिअर अबाउट फ्रिक्वेन्सी. हा सर झालं. थर्ड आहे एम्प्लिट्यूड. ओके, थर्ड आहे तुमचा एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिफायर कधी ऐकलंय ते गाणं होतं एम्प्लिफायर? हा सर ऐकलंय. एम्प्लिफायर डीजे लावतात, डीजे मध्ये एम्प्लिफायर असतात, आपल्या गाडी हा. फोर व्हीलर मध्ये हा एम्प्लिफायर. सर. Amplifier is a device which amplify wavelength. ठीक आहे, amplify the amplitude. wavelength आला, amplify the amplitude. म्हणजे आता ही एम्प्लिट्यूड आहे. ओके, जर मला याला एम्प्लिफाय करायचं तर माझी एम्प्लिट्यूड कशी होणार समजा इथे दाखवतो. सपोज ही माझी एक नॉर्मल एम्प्लिट्यूड आहे. ओके, ही माझी काय आहे नॉर्मल एम्प्लिट्यूड. आता मी एक डिव्हाइस कनेक्ट केलं एम्प्लिफायर. डिव्हाइस कनेक्ट केलं एम्प्लिफायर आणि एम्प्लिफायर डिव्हाइस कनेक्ट केल्यानंतर ही जी छोटीशी एम्प्लिट्यूड होती, छोटीशी, हा सपोज मी इथे काढतो, ही जी छोटीशी एम्प्लिट्यूड होती ही वाढून इतकी मोठी झाली. म्हणजे एम्प्लिट्यूडची जर डेफिनेशन बघितली तर इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स. इट इज अ मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन ऑफ अ वेव्ह. वेव्हची मीन पोझिशन कोणती आहे ही, बरोबर, ही वेव्हची झाली मीन पोझिशन. सो मॅक्झिमम किती वरती जातोय पार्टिकल, मॅक्झिमम किती खाली येतोय पार्टिकल. परत मॅक्झिमम किती वरती जातोय, मॅक्झिमम किती खाली येतोय. तर या डिस्टन्सला आपण बोलतो वेव्ह, या डिस्टन्सला आपण बोलतो एम्प्लिट्यूड. काय बोलतो, एम्प्लिट्यूड. ओके, एएमपी असं पण लिहितात. आणि वेलोसिटी जर तुम्हाला माहिती आहे, वेलोसिटीचा काय फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे आपण अगोदरच्या लेक्चरला केलेलं आहे. ओके, सो वेव्ह बद्दल 4 कॉन्सेप्ट समजले तुम्हाला. सगळ्यात पहिला वेव्हलेंथ. वेव्हलेंथ. काय असते वेव्हलेंथ? Distance between two successive particles is called wavelength. ठीक है. सेकंड कॉन्सेप्ट काय तुमचा फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. किती नंबर ऑफ वेव्ह जात आहेत पर युनिट टाइम त्याला आपण काय बोलतोय फ्रिक्वेन्सी. एम्प्लिट्यूड, व्हॉट इज एम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्टन्स ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स mean position of amplitude. ओके, वेव्हलेंथ बोला एकदा. वेव्हलेंथ एकदा बोला परत. टू सक्सेसिव्ह पार्टिकल, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल, वेव्ह इज कॉल्ड वेव्हलेंथ. ओके, आणि जर पर्टिक्युलर जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज वेव्हलेंथ फॉर ट्रान्सवर्स वेव्ह, तर तुम्ही काय लिहिणार, डिस्टन्स बिटवीन टू क्रस्ट और डिस्टन्स बिटवीन टू ट्रफ इज कॉल्ड. परत जॉईन करायचे. काय करायचंय, मीटिंग परत जॉईन करायचे. नाही, आज वेव्ह बद्दल इतकाच कॉन्सेप्ट आहे. किती टाइम बाकी आहे? ओके, 1 मिनिट. वेव्हचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले? हा सर. हा, सो एकदा घरी हे सगळे कॉन्सेप्ट एकदा रिवाइज करा. मी ग्रुप वरती पाठवतो की तुम्हाला होमवर्क काय करायचं. ओके ओके सर.